आणि हे सगळं सांगणाऱ्यांना हा विध्वंस आता माहीत आहे. भंडाऱ्यावरती काय चाललेलं आहे, भामचंद्राचा कसा विध्वंस चाललेला आहे, घोराडेश्वर कसा पिकनिक स्पॉट बनलेला आहे. म्हणजे तिन्ही हे डोंगर ध्यान केंद्र असताना किंबहुना याची प्राचीन कालखंडाची पार्श्वभूमी समजून घ्या. एकेकाली या तिन्ही डोंगरात ज्या लेण्या आहेत त्या बौद्ध लयन, जैन लयन ही हिस्ट्री आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने गॅझेटमध्ये नोंदी केलेल्या आहे, प्रकाशित आहे. आणि या मग ज्यावेळी मुळात काय झालं की 2007ला प्रथम रामसेठ ठाकूरनी खाणी लावल्या भामचंद डोंगराला. खाणी लावल्यानंतर माझ्या जिव्हारी लागला हा विषय. विकणारे पायथ्याचेच गाववाले लोक, इकडे भामचंद्र भगवान की जय म्हणणारे तेच लोक. त्या लोकांनी विकला का त्यांना वाटलं आता काय MIDC मध्ये संपूर्ण जमीन एक्वायर झाली शेतकऱ्यांची आणि आता डोंगर ते ठेवून काय करायचा. म्हणून जो डोंगर पठारीय प्रांत होता तो आजही भामचंद्र खाजगी लोकांच्या जागेत आहे, लक्षात घ्या. 80% जवळजवळ जो आहे भामचंद्राचा भाग हा वन खात्यात आहे, पण जो 20% आहे तोच प्रमुख आहे. तोच महाराजांच्या गुफा लेण्या त्यात 80% मध्ये आहे ती तो मेन आहे, प्रमुख आहे, लक्षात घ्या. आता तो विकला गेला बिल्डरांनी खाणी लावल्या 2007ला. त्या खाणी मी आंदोलन करून वारकऱ्यांचं सहकार्य घेऊन थांबवल्या. तिथे असणारी संत वाङ्मय सेवा संस्था, जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवा न्यास, तर त्याच्यानंतर मी स्थापन केलेली संतभूमी संरक्षक संघर्ष समिती आणि ह्या खाणी बंद पाडल्यानंतर भामचंद्र डोंगर बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आणि 2008ला डाऊचं आंदोलन केलं, लक्षात घ्या. संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरत होतो. पैठणला सुद्धा मी सगळ्या संत संमेलनात हा विषय मांडला, पंढरपूरला मांडला. जिथे जिथे मला संपूर्ण वारकरी वैष्णवांची मांदी आली, जिथे जिथे संतांच्या जन्मभूमीत मोठ्या मोठ्या यात्रा भरतात तिथे जाऊन सांगितल्यानंतर डाऊचा विषय सर्वस्वी झाला. वर्षभरानंतर हे सगळे भाग झाले. त्यामध्ये वंडातात्या कराडकर, फडकरी, दिंडीकरी, तोपर्यंत यांना काही माहीत नव्हतं इथं काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं, एक माहोल तयार झाला वर्षभर आणि सरकार ऐकतच नाही म्हटल्यानंतर डाऊ कंपनी शेवटी पेटवावी लागली. पण ती जबाबदारी बी कोणी घ्यायला तयार नाही. मी स्वतः घेतली, कंपनीच्या दारात जाऊन म्हटलं कंपनी वारकरी संप्रदायाने पेटवली, मी इथं प्रतिनिधी उभा आहे. मग नंतर सगळे PSI घाडगे चाकणचे डिपार्टमेंटवर आलं, अटक केले, तो भाग झाला, जेल झाला महिनाभर, 15 वर्ष सगळे खटले. ते पण आमच्या दुराग्रहामुळे अट्टाहासामध्ये काही वारकरी संप्रदायाच्या प्रसिद्धीच्या स्टंटमध्ये काही राहिले का आलेच नाही तारखेला. त्यांना वाटलं की आपल्याला पुन्हा पुन्हा अटक व्हावी आणि प्रसिद्धी व्हावी. आणि मूर्खपण आहे. जर ते आले असते लगेच 1-2 तारखेला तर ती बोर्डावरती तारीख आली असती, म्हणजे केस आली असती बोर्डावरती आणि लगेच कोर्टापुढे हे सांगणार होते सगळे आम्ही हा ना ओळखत नाही, पहाटे कंपनी पेटवलेली आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून जर बळजबरीने नाव लिहून घेतले ते सांगायला तयार होते, जे ज्यांनी कंपनी दाखल केल्या होत्या कंपनीच्या माध्यमातून. पण हे आपल्या अट्टाहासी हबप्पा महाराज प्रशिक्षक तंत्र आहेत म्हणून त्यांच्यामुळं 15 वर्ष तारखा तोडाव्या लागल्या. शेवटी कोर्टाला दया आली, विधायक आंदोलन आहे म्हणले आणि शेवटी मुक्त करून टाकलं सगळ्याला. हा भाग स्वतंत्र आहे. त्याची 2 वर्षापूर्वी आता सर्व निर्दोष सोडले. पण मला सांगायचं काही मूळ मुद्दा जो होता तो तसाच राहिला. आणि त्यात हेच नुकसान का झालं की ज्यांनी प्रसिद्धी मिळवली लोकांचा भरोसा त्यांच्यावरती, ते शांत आहेत ना, मग तिथं काय आता चालू अशा भ्रमात राहिले. पण भामचंद्र डोंगराला उत्खनन चालूच राहिलं सातत्यानं. आम्ही जाणार, बंद पाडणार, सांगणार सदर डोंगर ऐतिहासिक आहे, कुणी ऐकायला तयार नाही. पण संपूर्ण दस्तावेज काढले, संशोधन, गाथ्यातला अभंग 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार कुठे, भामगिरी पाठारी वस्ती जाणे केली वरती शिरावली परवड. मी गाथ्यातला अभंग पुरातत्व सांस्कृतिक विभागाला सादर केला. सांस्कृतिक दस्तावेज जे त्याचं दर्शनिक आहे प्रकाशित झालेली ग्रंथ, त्या ग्रंथातले काही लाड नावाचे 1958ला त्यांनी संत तुकारामांची गाथा आणि चरित्र प्रकाशित केलं होतं. त्या लाडांनी साधना प्रकरणामध्ये उल्लेख केले होते. याच भंडाऱ्यात डोंगरामधील बुद्ध लेणीमध्ये महाराज ध्यानस्थ बसत असत. कबीराधिक संत वाङ्मयाचा, ज्ञानेश्वराधिक ज्ञानेश्वरांचा, भागवताचा अभ्यास याच लेण्यामध्ये बसून केलेला आहे असे दस्तावेज मिळवले. आणि बरं हा ग्रंथ
शासनानंच प्रकाशित केलेलं, महाराष्ट्र शासनानं. त्यामुळे हे का शासनाचे दाखवले? शासन मान्यता आहे ना त्या सगळ्या इतिहासाला, सांस्कृतिक परंपरेला. मग एवढे आम्ही अकांड तांडव करून तुम्हाला सांगतोय, हे तिन्ही डोंगर ध्यान केंद्र आहे, साधना केंद्र आहे, एकांतिक आहे, पवित्र आहे, त्याला गालबोट लावू नका. 2003च्या दरम्यान भंडारा डोंगरावर तुम्हाला माहित नसेल, तुम्ही पाहिलं असेल की किती सुंदर मंडप होता. महाराजांच्या चरणपादुका मंदिर दगडी किती सुंदर होतं, प्राचीन महादेव मंदिर होतं, राहण्यासाठी वारकऱ्यांना धर्मशाळा होती, झाड होतं ज्याला आपण पिंपरणीचं म्हणतो, ज्या झाडाखाली बसून तुकाराम महाराजांनी भजन केलं होतं, 400 वर्षापूर्वीचं झाड होतं. हे सगळं नेस्तनाबूत करायला सुरुवात केली ना 2003 पासून. कशासाठी? काय विकास? तुम्हाला काय साधायचं आहे? काही नाही. भोगवाद पर्यटन स्थळ करायचा आणि आपले स्टॉल, मॉल, हॉटेल, धंदे तिथं कसे चालतील त्या ध्यानभूमीत, एवढा जर तुमचा दृष्टी हेतू असेल तर तो कधीही सफल होणार नाही. वेळोवेळी मी अविरत प्रयत्नात आहे की हे बेकायदेशीर आहे, बंद झालं पाहिजे. आता भंडारा डोंगराचं तुम्हाला सांगतो, ज्या खरेदी आहे 20% ते कोण आहेत? जहागीरदार पटवर्धन आहे. त्यावेळी ते संस्थानिक असतील कदाचित जुन्नरला, पुणे जिल्ह्यामध्ये. पण जहागीरदार, तर जहागीरदार म्हणजे ही सरकारने इनाम दिलेली जहागिरी, जसं इनाम म्हणतो तसं जहागीरदार. तर त्याच्यामध्ये त्या खरेदी खतात नाव आहे की सरकारी नाव भामचंद्राचा डोंगर. खरेदी खतात नाव काय? ज्याने त्या लिंबोडे पाटलांनी खरेदी घेतली त्या जहागीरदाराकडून, ते कुलमुख्तार कोणतरी हे आहेत, कुलकर्णी किंवा पटवर्धन आहे. तर त्या खरेदी खतात काय पटलेलं आहे की सरकारी नाव भामचंद्रा डोंगर. याचा अर्थच असा की हा डोंगर सरकारीच आहे, स्पष्ट होतं त्या लिखाणातून. आता कोण लिहितो का एखाद्या जमिनीला सरकारी नाव म्हणून? तर पूर्वी सरकारी होता, पण तो भामचंद्र जसा पूर्ण सरकारी होता तसा आता भंडाऱ्याची हिस्ट्री बघा. आपल्याला कदाचित ह्या कल्पना मला मावळून टाकायच्या की काही चुकीच्या कल्पना लोकांच्या धारणा झाल्या. आज तिथं हक्क सांगणारे कराळे पाटील जे आहेत, त्यांनी जे सांगतात की आमचा डोंगर वास्तविक त्यांची ती खरेदी अनलिगली आहे, बेकायदेशीर आहे. ती प्रांत हा उपजिल्हाधिकारी असतो त्या म्हणजे जिल्ह्यातला, त्याचे पत्र हे पहा, प्रत्यक्ष साक्षीला आहे. तक्रार कुणी केली? मी स्वतः केली होती 2007 नंतर. बाळासाहेब जांभूळकर एक RSSचे निष्ठावंत कार्यकर्ता होते, त्यांना सुद्धा हे पाहावे ना. हे सगळं नेस्तनाबूत करायला डोंगर सपाटीकरण चाललेलं आहे. काय त्यांना तक्रार करावी वाटली, त्यांनी धर्मालयामध्ये तक्रार केली. ही जी प्रॉपर्टी होती भंडारा डोंगरातली, ती सगळ्या क्राफर्ड मार्केट यार्डच्या मुंबईच्या भाविकांनी बांधलेलं होतं. लक्षात द्या, शेकडो वर्षापूर्वी हे सगळं ऐतिहासिक दगडी बांधकाम, ते सगळं त्या बाळासाहेब काशीनाथ दशमी समिती, विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट या दोघांनी संगनमतानं धुळीस मिळवली. नंतर त्यांच्यात वादावादी झाली, नंतर त्यांच्या गांभीर्यात आलं, तक्रारी गेल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. मग धर्मादायानं चौकशा लावल्या, बेकायदेशीर म्हणून यांच्या ट्रस्टी बरखास्त केल्या, यांच्या समित्या बरखास्त केल्या. आज या महाराष्ट्राला काहीच माहिती आहे की ट्रस्टी समिती बरखास्त आहे. मग झालं काय? यांना आमच्या तक्रारीनंतर गांभीर्य आलं, त्यांना वाटलं जर कंप्लीट झाली, फौजदारी झाली तर आपल्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल, एवढं आम्ही हानी केलेली आहे प्राचीन वास्तूंची नष्ट करून. मग यांनी कोट्यावधी रुपये त्या धर्मादायामध्ये देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली आणि फक्त ट्रस्ट आणि समिती अनागोंदी बेकायदेशीर ह्या कामकाजामुळं बरखास्त करत आहोत. आणि ती कशासाठी करत आहोत बघा, किती धूर्त आहेत हे लोक. बाळासाहेब काशीदमना डोंगरातले किंवा ते मंडळी करा पाटील कशासाठी म्हणतात की आम्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी हे मंदिर पाडलेलं आहे. त्यांना माहिती होतं 2003 पासून ही पाडापाडी सुरू होती. 2007-08 पर्यंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा महाराष्ट्रात जो घोषित केला तो संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जन्म चतुःशताब्दी महोत्सवानिमित्त घोषित केला आहे. हे लक्षात घ्या, 8ला घोषित केलेला आहे. तोपर्यंत त्यांना असं वाटलं की तक्रारी यायला लागल्यानंतर आम्ही अटकणार याच्यात म्हटल्यानंतर याने पुढाऱ्याशी हाताशी धरलं. त्यावेळी राष्ट्रवादीचे सत्तेत असणारे जवळीक यांनी केली आणि हाताशी धरून काय केलं, भंडारा डोंगर तेवढा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट केला. आता उद्या हे सगळ्यांना मोकळे झाले की आम्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी हे पाडापाडी झालेले आहे. पण तीर्थक्षेत्र विकास आराखडा 8ला घोषित केला आहे. 8 नंतर होणं शक्य होतं जर काही विकास करायचा असेल तुम्हाला डेव्हलपमेंटच्या खाली आहे, पण पाडापाडी तर शक्यच नाही. हे तर मोठं नुकसान आहे तिथलं. कारण का, ते जे ट्रस्टीमध्ये ज्या नोंदी आहेत ते तुम्हाला सांभाळायला आहे. ती प्रॉपर्टी समाजाची आहे,
ती तुम्हाला सांभाळण्यासाठी आहे. धर्मादायामध्ये सुद्धा जे त्यांनी कागदपत्र सादर केले आहे त्याच्यामध्ये तुम्ही देखभाल करा, दुरुस्ती करा, याचा अर्थ असं नाही की बुलडोझरनं भूषापाठ करा. हे फार मोठे अपराध त्यांच्याकडून घडलेले आहेत. आणि मग म्हणजे आमच्या तक्रारी गेल्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार जास्त केला. काय की महाराज मंदिराला विरोध करतायत. 2008 नंतर यांनी सगळ्या महाराज लोकांची हाताना तिथं लाखो रुपये पाकिटं देऊन त्यांनी एकच सांगितलं की महाराजांच्या भूमिकेला तुम्ही समर्थन देऊ नका. कारण तोपर्यंत माझी प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्रात संशोधनाची. या तिन्ही डोंगराचा हिस्ट्री, इतिहास, मोडी लिपीतील कागद, पुण्यात एक दगडी इमारत आहे प्राचीन, सगळ्या म्हणजे दस्तावेजित आहेत जुने, ते सगळे काढले बाहेर. त्याच्यामध्ये तुकाराम देव आहे भंडाऱ्यामध्ये. ब्रिटिशांनी सुद्धा त्याला देणगी 500 रुपये देत होते ब्रिटिश कालखंडापासून व्यवस्थापनासाठी. हे तुकाराम देव मोडी लिपीची हिस्ट्री काढली, किती काही ह्या नोंदी काढल्या आणि सादर केल्यानंतर पुरातत्वाला सांगितलं मला हे काही माहीत नाही. हे संविधान महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक पुरातत्व विभागाचं आणि तिन्ही डोंगर हे याच्यामध्ये बसतात, ते घोषित करायचं. 1958चा एक कायदा पुरातत्वचा असं सांगतो की पुरातत्वाची अधिनियमावली घोषित केल्यानंतर, घोषित करण्याच्या अगोदर जेवढ्या काही भारतात जेवढे सांस्कृतिक लेणी वैभव संपन्न स्थळं आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ती या अधिनियमान्वये संरक्षित समजली पाहिजेत. हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे त्याच्यामध्ये. मग त्या नियमान्वये ते संरक्षित होतच अगोदर भंडारा बांधते ही एक जाणीव करून दिली. आता म्हटलं मला अधिकृत राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना पाहिजे. मग ती प्रक्रिया सुरू झाली. 2010 पर्यंत ही पाठपुरावा माझा चालू होता. कारण पुढाऱ्यांचा दबाव होता, MIDCचा दबाव होता पुरातत्वावरती. काय की तुम्ही जर घोषित केलं तर आम्हाला कामं करता येणार नाहीत. MIDC म्हणते आमचे शेकडो हेक्टर जमीन आम्ही संपादित केलेली आहे पायथ्याला. आणि ते सिंडलर, फोटॉन, चीनच्या कंपन्या काय आहेत, त्या कंपन्या पायथ्यात आहेत. करोडो रुपयाचं आमचं नुकसान होईल. अरे तुमचं नुकसान होईल, पण साक्षात तुकाराम महाराजांची संतभूमी तपोभूमी आहे, अस्तित्व त्याचं संपत आहे. याच्याबाबत कोणी संवेदनशीलता नाही. आमची बरं संवेदनशीलता तुम्ही ध्यानात घेतली नाही. आम्ही पुन्हा पुन्हा तक्रारी करून अशा प्रकारे हा संघर्ष आज तागाय सुरू आहे. आज MIDCच्या प्रस्तावानुसार, त्यांच्या हरकतीनुसार पुरातत्वानं क्षेत्र वगळलं. पण MIDCला सुद्धा माहीत आहे आम्ही जे भूसंपादन केलेलं आहे ते बेकायदेशीर मी सिद्ध केलेलं आहे. जर हे डोंगर अधिनियमान्वये सुरक्षित आहे असं समजलं पाहिजे तर इथं MIDC आणताना भूसंपादन करताना भामचंद डोंगराचा किंवा भंडारा डोंगराचा परिसर तुम्ही का लक्षात घेतलं नाही? इथं तुकाराम महाराजांची ध्यानभूमी आहे, सांस्कृतिक आहे, सगळा ऐतिहासिक परिसर आहे. हा 9 लाख, तिथं 9 लाख्या पठार 9 लाख उमऱ्याला महाराज बाजारला जात होते. 9 लाख्या डोंगर आहे, फिरंगाई तिथं लेणी आहे, भंडाऱ्यात आहे. असा हा सगळा परिसर एवढा ऐतिहासिक असताना तुम्हाला त्या खोऱ्यात MIDC न्यायचे कारणच काय होतं भूसंपादन करायचं? आज जे इंद्रायणीचं वाटोळ झालं, रसायन झालं, ते केवळ MIDCमुळे झालेलं आहे. लक्षात घ्या. ही जर MIDC आली नसती तर मला वाटतं इंद्रायणी आज पिण्याचं पाणी आहे तसं राहिलं असतं. हे सत्य आहे. पहिला विरोध मी केल्यामुळं माझ्यावरती बरेच अटॅक झाले, हल्ले झाले, प्राणांतिक मंदिर पेटवलं गेलं, दस्तावेज पेटवलं गेलं, संशोधन पेटवलं गेलं. एवढंच नव्हे तर 2016ला गोंदियाला नेऊन टाकलं होतं ठार मारून, म्हणजे बेशुद्ध करून की परत संतभूमीत फिरकला असतं तुझा वैकुंठवासी तुकाराम करू. ठीक आहे, मी एक सहन केलं. कारण सोशी जगाचे आघात तुका म्हणे तुझी संत आम्हाला तुकोबारांचा आदर्श होता, त्यामुळे आम्ही सहन करत राहिलो. आणि आज मी तुमच्याकडे अजूनही जिवंत आहे. आता यायचा बोलतो विचारू पुढील प्रकार देव जाणे. ह्या भूमिकेत पुढला प्रकार जो आपल्याकडून जे करून घ्यायचा आहे, तुम्हाला अंतकरणात प्रेरणा ही जिवंत ठेवली पाहिजे. या संतभूमीची आपण संवेदना जिवंत ठेवली पाहिजे. ही जर आपण जिवंत नाही ठेवली आणि असंच जर हे विध्वंस चालू राहिला तर भविष्यात भामचंद्र अखंड राहणार नाही. लक्षात घ्या. 2010ला अधिसूचना घोषित करायला लावली, ते पण कलेक्टर ऑफिस पेटवाय गेल्यानंतर. कारण याचे दबाव होते, घोषित करू नका, घोषित करू नका. आमची जमीन बाधित होती, बिल्डरांचा एकीकडे पुरातत्वावरती दबाव होता, MIDCचा होता. पण ज्यावेळी 25 JCB पाठीमागून भामचंद्राच्या उत्तर दिशेला आपण पाहिलं, ते आता बंद, तिथे JCB सगळे बंद केले. त्याचं कारण का की 2010ची घटना, आषाढी वारी होती. त्यांना काय वाटलं सगळे वारीला जातात पंढरपूरला, आता कोण आहे तिथं, मधुसूदन महाराज मी वारीवरून गेले असतील. पण मी त्यावेळी ह्याच कामात होतो की आषाढी वारीत पत्रकं वाटायची, हा विध्वंस कळवायचा. म्हणून पत्रकं छापण्यासाठी मी मुंबईला होतो. कोकणातून येत असताना मला फोन आली, महाराज 25 JCB पाठीमागे लागल्या भामचंद्राच्या पाठीमागे. रात्रीचं आलो, पाहिलं, ते शूटिंग घेतलं अंधारातच आणि सरळ दुसऱ्या दिवशी फोन केला सगळ्या मीडियाला. म्हटलं या उद्या कलेक्टर ऑफिस पेटवायला 11 वाजता मी इथं आहे. आणि मीडियाला माहीत होतं महाराज जे ॲक्शन घेतात ते घेणारच. ज्यावेळी यंत्रणा डोंगराला लावली त्यावेळी प्रत्यक्ष जाऊन यंत्रणा खाली घे, पिटवून टाकेन असं म्हटल्यानंतर खाली घेतलेले आहे. लक्षात घ्या. प्राण धोक्यात घालून मी हे सगळं थांबवलेलं आहे, हे ध्यानात घ्या.
आणि मला काय ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय किंवा मला भय वाटायचं काय कारण काय मी समर्पित आहे. तर हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे की 2010च्या त्या ॲक्शनमुळं राज्य संरक्षित स्मारक घोषित केले गेले. म्हणजे प्रत्येक घटनेच्या पाठीमागे काहीतरी क्रांती आहे. चंद्रकांत दळवी शून्य आणि विचारी होते. ते म्हणजे महाराज एवढ्या भूमिकेला जाऊ नका, मी संवेदनशील आहे, मी पुरातत्वाला बोलवून घेतो, काय स्थिती आहे पाहतो. मग 2010च्या 10मी दिवशी सगळ्यांना बोलवलं, बिल्डरांना बोलवलं, शेतकऱ्यांना बोलवलं, पुरातत्वाला बोलवलं आणि मला बोलवलं कारण मी तिथेच होतो. पेट्रोलची बाटली घेऊन गेलो आळंदीला, आळंदीत समारीवरती ठेवली. माऊली म्हटलं तुमचं हे जे छत्र उभं आहे ना ते श्रीमंत तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे. आज तुकाराम महाराजांच्या डोंगर जर उडत असेल, बिल्डरांनी घशात जात असेल तर तुम्ही समाधीत शांत बसण्यापेक्षा पेट्रोलमध्ये प्रवेश करा, शांती सोडा म्हटलं. आता पेटवाय निघालो कलेक्टर ऑफिस. तिथून ती घेतली बॉटल, गेलो कलेक्टर ऑफिससमोर ठेवली. कलेक्टरच्या पुढ्यामध्ये ही काड्याची पिटली पेट्रोल. हराम खराव म्हटलं किती कलेक्टर आहेत इथं, अप्पर काय, जिल्हाधिकारी काय, प्रमुख काय, किती पद आहे. खनिकर्मचा जिल्हाधिकारी वेगळा. ती परवानगी कोणी दिली म्हटलं रामचंद्रगडाला? 25 JCB लागलेले आहेत, 25 बुलडोजर लागलेले आहेत. कुणी परवानगी दिली? सगळे घाबरले होते कारण त्यांना माहिती आहे महाराजांचे पत्रप्रस्ताव अगोदर आलेले आहेत. खाली उतरायचं म्हटलं जिल्हाधिकारी कार्यालय पद सोडायची आणि खाली येऊन तिथं बाईट द्यायची. काय करायचं ठरवलंय म्हटलं, संतभूमीचे वारकरी पंढरपूरला गेलेले बघून. आणि त्या कालखंडामध्ये निवडणुका आल्या होत्या, वारकऱ्यांची मतं मिळत नाहीत म्हणून निवडणुका हराम करावं पुढे ढकलता तुम्ही आणि प्रिय वारकऱ्यांची टप्पू तुम्ही फोडताय. पेटवण्यासाठी आलेलं आहे, तुम्हाला सुट्टी नाही म्हटलं आता. त्यामुळे कलेक्टर म्हणजे ठीक आहे म्हणजे महाराज आम्ही आत्ता ॲक्शन आजच्याच घेतो. त्याच दिवशी ॲक्शन घेतलेले आहे. सगळे जिल्हाधिकारी रामचंद्राच्या फायद्याला जाऊन ॲक्शन घेऊन त्यांना पट्ट्यावरच्या दंड ठोकायला लावला आणि निर्णय द्या म्हटलं. हे तुम्ही आज यंत्रणा तुम्ही बंद पाडली, मी पण वेळोवेळी बंद पाडलेली आहे बेकायदेशीर म्हणून, पण निर्णय काय, कायमचा निर्णय काय? मग दळवी म्हणले उद्या महाराज बैठक घेतो. रात्रभर सगळ्याला फोन केले, पुरातत्व, बिल्डर, शेतकरी ज्यांना त्यांना या म्हणले. महाराज येत आहेत. अर्धा तासच बैठक झाली. त्याच्यामध्ये सगळ्यांची तपासणी झाली. शेतकऱ्यांना विचारलं तुमची काय भूमिका? ती म्हणली महाराज आम्ही महाराजांचं म्हणणं बरोबर आहे आणि आम्ही जमिनी विकलेल्या आहेत ह्या बिल्डरांना, ह्या आमची शेतकऱ्यांची. मग महाराज म्हणतात ते आम्हाला पटतं आणि तुम्हीच निर्णय घ्या असं शेतकऱ्यांनी सांगितलं. बिल्डरांच्या फाईल बघितल्या, तुमचं काय म्हणले ते बघूया फाईल काय खरेदी वगैरे. ती पॉवर ऑफ अटर्नीने खरेदी केली होती. दळवी म्हणले मी हे प्रमाण मानत नाही, पॉवर ऑफ अटर्नीच्या फाईली फेकून दिल्या. पुरातत्वाकडे मोर्चा वळवला कलेक्टर ऑफिस. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणले काय तुमची भूमिका? तर म्हणले महाराजांचे प्रस्ताव आहेत 2007 पासून 8 पासून तुमच्याकडे आहे. मग का बरं जाऊन तुम्ही ते संरक्षित करत नाही, प्रोटेक्शन करत नाही? तिथे काय आहे, महाराजांची गुफा कुठे आहे, परिक्रमा मार्ग कुठे आहे, आणखी काय ऐतिहासिक तिथे आहे, सगळं हे का दखल घेत नाही? आणि त्याच्या चुकाच होत्या. तर म्हणजे आमच्याकडे मनुष्यबळ नाही. आणि मनुष्यबळ नाही, एक फकीर झोळी ज्याच्याकडे आहे तो म्हणजे इतके वर्ष झुंझून ती भूमी अबाधित ठेवतो आणि तुमच्याकडे मनुष्यबळ नाही. लाजा वाटत नाही तुम्हाला? म्हणजे उद्या जायचं आणि 6 महिन्यात मला रिझल्ट पाहिजे, सगळा सर्वे झाला पाहिजे त्या तिन्ही डोंगरांचा. मग पुरातत्व हालचाल केली त्यांनी आणि सगळा सर्वे केला. महाराजांची गुफा, लेण्या, डोंगराचा एरिया, भामचंद्र डोंगर 250 हेक्टर घोषित करायला लावला. नियमाप्रमाणे 1958च्या कायद्यानुसार भंडारा डोंगर सुद्धा जवळजवळ 1952 हेक्टर हा संरक्षित करायला लावला. आणि दोन्ही डोंगराला ही प्रक्रिया 1 वर्षभर चालली होती. तरीसुद्धा त्यांची मानसिकता धरसोड चालू होती. मी स्वतः त्या डोंगराचे ब्रिटिशकालीन नकाशा असो, कारण अखंड डोंगराची मापन कधी झालं नव्हतं, वेगळ्या वेगळ्या भागात होतं. प्रत्येक गावात तो डोंगर होता. तो प्रत्येक गावातला डोंगर जुळून रिड्यूस करून तर ॲक्च्युली डोंगर कसा आहे भंडारा भामचंद्र तो जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी गेलो कारण ते भूमी अभिलेखचे सुद्धा काचकूच करायचे ते नकाशे देतात. कारण एक बिल्डर जाऊन त्यांना सांगत नाही काय देऊ नका, करू नका. पण का होऊ शकत नाही, का देऊ शकत नाही तुम्ही, हे सगळं असं झापल्यानंतर मग वरिष्ठ अधिकारी देऊन टाका म्हणायचे. मग दिल्यानंतर सगळी कागदपत्र पाठवायला सुद्धा तयार नाही. 7 बारे उतारे कोण कोण आहेत त्या डोंगरामध्ये. मी स्वतः 7 बारे काढले, शिक्के मारा म्हटलं या तहसीलदारांना याच्यावरती. मी स्वतः देतो तुम्हाला जर पाठवता येत नसेल तर. मग काय म्हणले नाही आम्ही लिगली पाठवतो, काय म्हणले घेऊन जावा. आणि त्यांची पोच घेतली. हे म्हटलं डोंगराचे 7 बारे हे नकाशे आज माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत. त्याच्यानंतर त्यांनी प्रक्रिया ती सगळी जुळवली आणि तुम्हाला 250 हेक्टर भामचंद्र, 250 हेक्टर जवळ भंडारा हे डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून प्रक्रियेसाठी
वरिष्ठाकडे मुंबईच्या जे वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई जे पुरातत्व त्यांच्याकडे पाठवली आणि त्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्रालयात आणि तिथून ते राजमुद्रांकित करण्यासाठी प्रेसला पाठवले आणि अशा प्रकारे 2011लाही राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासनमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ते अधिसूचना लावायला आले, चिकटवायला आले, ते नोटिफिकेशन. त्या दिवशी माझ्यावरती हल्ला झाला प्रचंड. सगळ्या त्यांच्या हातून माहिती होतं ना, महाराज येणार आहेत, अधिकारी येणार आहेत, मग गुंडगिरी हे सगळी झुंडशाही पंचक्रोशीतली त्यांनी जमवलं होतं. त्याही वेळी माझ्यावरती हल्ला झालेला आहे. प्राणांतिक मी बेशुद्ध होतो, आयसीयूमध्ये ॲडमिट होतो, मला वाटतं 8 दिवस. पण त्याच्यानंतर ही प्रक्रिया वादग्रस्त राहिली. वादग्रस्त म्हणजे मी माझ्या भूमिकेवरती राहिलो. ज्या अर्थी तुम्ही राज्य संरक्षित स्मारक नियमानुसार घोषित केलेलं आहे त्यार्थी कुणीही सांगावं आणि घोषित व्हावं असं होऊ शकत नाही. तुम्ही संविधानिक घोषित केलंय, आता तुम्हाला माघार घेता कामा नये. आता तिथं जी कामं होतात ती बेकायदेशीर होतात. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही कामं बंद ठेवली गेली पाहिजे. 2018ला याच्यासाठी मी मोठं आंदोलन केलं होतं. 5:30 म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वारकऱ्यांना निष्ठावंत घेऊन बसलो होतो की शासन चित्तशुद्धी व्हावी आणि निर्णय घ्यावा म्हणून. त्यावेळी जवळजवळ 70 पाणी अहवाल मंत्रालयात गेलेला आहे की मधुसूदन पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या संविधानिक आहेत आणि याचा निर्णय फक्त सांस्कृतिक पुरातत्व जे वरिष्ठ पातळीवरती मंत्रालयातच होऊ शकतो. या सगळ्यांनी खालच्या जिल्हा लेवलवरती अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. आम्ही आता काही करू शकत नाही. ही शासनाचा धोरणात्मक निर्णय नाही, निर्णयाने तो चुकलेला आहे आणि मी ठामपणे वेळोवेळी सांगत आलेला आहे. शासनाची इथली भूसंपादनाची डोंगराच्या संरक्षित रेंजमधली प्रक्रिया संपादनाची चुकलेली आहे आणि ते त्यांना मान्य आहे. आणि त्यांच्या पत्रात सुद्धा MIDCच्या आहे. MIDCच्या पत्रात त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सांस्कृतिक विभागानं अजूनही याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि काय निर्णय घ्यायचा, निर्णय घेऊन टाकला आहे. ज्यावेळी 2011ला घोषित केले याचा आता निर्णायकच आहे, त्या संविधानिकच आहे म्हणून घोषित केल्या. आता तुम्ही बाधित होती म्हणून तुम्ही म्हणताय आमचं क्षेत्र वगळा, बाधा येऊ नये अशी धारणा करा. आणि तुम्ही धारणा करायला सांगताय, आम्ही बी अशी धारणा करतोय, शासनाला सांगतोय अशी धारणा करा की इथं तोडफोड होता कामा नये, विध्वंस होता कामा नये. आमची धारणा आहे, या धारणा आमची सत्य आहे. 1000 वर्षापासूनच्या आमच्या भावनिक संवेदना आहेत तिथं जुळलेल्या. त्या भावनिक संवेदनाचा जर शासन विचार करत नसेल तर हे शासन संतभूमीशी गद्दारी करत आहे हे आपल्याला ठासून सांगता आलं पाहिजे. महाराष्ट्रात यांना संतभूमीचं काही घेणं देणं नाही, वारकऱ्यांच्या भावनेचं काही घेणं नाही. फक्त इमोशनल ब्लॅकमेकिंग करण्यासाठी हे सगळं वारकरी, आमचा जन्म वारकरी घराण्यात झालेला आहे असे नेते बोंबलत राहतात. प्रत्येक वेळी वारीत जातात, रथावर उभातील, पूजा करतील. काय यांना नैतिक अधिकार आहे त्या पंढरपुरात पूजा करण्याचा? अरे जिथे साक्षात्कार तुकोबाचा विठ्ठलाचा झाला, जिथं गाथा लिहिली, ती भूमी जर तुम्ही आरक्षित संरक्षित नियमाप्रमाणे झालेली जर तुम्ही मान्य करत नाही, मौन धारण करताय, याचा अर्थ तुम्ही इमोशनल ब्लॅकमेकिंग महाराष्ट्रात भावनिक मतं मिळवण्यासाठी आम्ही या करतो. आणि तो कित्येक वेळ मुख्यमंत्री आता आळंदीत आलेला आहे, पण कधी या वारकरी हवंपणी म्हटलं का वावं? पहिले इंद्राने ती पवित्र आमची ठेवण्याच्या योजना राबवा. लाखो रुपयाचे पाकिट घेतले असला प्रत्येक वेळी या हबपणी, पण एक महाराजांना कोणी आवाज उठवलेला दिसला का तुम्हाला इंद्रायणी पवित्र करण्यासाठी? आज महाराष्ट्रातला कोट्यावधीचा वर्ग जातो, इंद्राने डुबला तर खाज सुटते अंगाला. काय दशा करून टाकलेली आहे. ती लाचार झालेली आपलेच हबप. ही शुद्धीकरण झालं पाहिजे. या महाराष्ट्राचं शुद्धीकरण करण्यासाठी भामचंद्र भंडारा निमित्त आहे, सोडणार नाही. हे याला झुडून काढलं पाहिजे. ह्याच लायकीचे आहेत, हे शासनही त्या लायकीचं आहे आणि हे फार्मासिकी त्या लायकीचे आहेत. तुम्ही विचारवंत आहात म्हणून इथं आलेला आहात. खरं सांगतो, विचारवंत ही प्रक्रिया विचारवंतांनी पुढे न्यायची आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार करा, आपण संतभूमीविषयी निष्ठावंत आहोत, संतांच्या विषयी निष्ठावंत आहोत. एका विशिष्ट निर्धारानं आपण इथे जमलेलो आहोत. ही प्रक्रिया पुढे कशी न्यायची, हे आंदोलन जनसामान्यांचं, श्रद्धावंतांचं, निष्ठावंतांचं कसं होईल हे आपण पाहिलं पाहिजे. हबप याच्यात किती इन्व्हॉल्व होतील, कधी होतील हे आज सांगू शकत नाही, कारण ते मौन आहेत, ते तटस्थ आहेत, त्यांना माहीत आहे सगळं काय वस्तुस्थिती माहीत आहे. पण कधीही कुठलाही कीर्तनकार अधिकारवाणीने सांगत नाही. कीर्तन हे सांगतील बाकी तुकाराम महाराज
एखादा जाऊन भजन करायचे, मग जिजामाता त्यांना शोधत शोधत पाठीवरती घेऊन भाकरी घेऊन जायची. मग मग कसे त्यांना शोध लागायचा, स्वारी कुठे गेले, भामचंद्रराव, घोराडेश्वर, भंडारराव, मग या वाटेला कान लावायची. मग विठ्ठल विठ्ठल दोन्ही हे रंगवतात कीर्तनकार. अरे पण कीर्तन रंगवताय ते आज तिने डोंगर नाशाकडे निघालेले आहे. त्याच्याबाबत तुम्हाला काय बोलावं असं वाटते का नाही? दादा वाटल्या पाहिजे या कीर्तनकारांना की मुख्य तुमच्या पुढ्यातलं करता. आणि गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नामच ज्ञानेश्वरी. गीता सांगितली मुळात कशासाठी? अरे अन्यायाचं पारिपत्य करण्यासाठी. दुर्योधनाला तो पलायन करत होता युद्धातून. तर हे नालायक आहेत, बळकावू पाहत आहेत सगळी भूमी, त्यांचं पानिपत्य कर. तसं आज तुमच्या हरामखोर नेते बळकावू पाहत आहेत संत भूमी डोंगर, त्यांचं पानिपत्य करावं. असं कधी यांना साक्षात्कार झाला का त्या गीता चिंतनातून, ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून? कशासाठी गीता सांगताय, कशासाठी प्रवचन ठोकताय आणि कशासाठी कीर्तन करताय? अरे प्राप्त कर्तव्य पुढ्यात सोडून तर जर तुम्ही वाऱ्या करत असाल, ते वाऱ्या तुम्हाला लाभ होतील का? अरे प्रत्यक्ष तुम्हाला दिसतंय सगळं विध्वंस आणि तुम्ही आनंदात निघालाय वारी. अरे ही वारी नाही, ती वारी तुमच्या अहंकाराची वारी आहे म्हणतो मी. आणि अशा अहंकाराच्या शेकडो वाऱ्या केल्या तर तुम्ही बंधमुक्त होऊ शकत नाही. मुखी नाम हाती मोक्ष, पुढ्यात कर्तव्य करत करा. माझ्या कित्येक वाऱ्या ह्या संघर्षात कार्तिकीच्या आषाढीच्या वारीत चुकलेल्या आहेत. कारण हे आषाढी कार्तिकीला वारकरी गेलेले बघूनच तिथं हे विध्वंस करायचे, पाठीमागून लावायचे. मी ते थांबवण्याचं काम केलं आहे. मी माझं कर्तव्य हीच वारी समजलेली आहे आणि ती थांबवून मी पंढरपूरला गेलेलो आहे. एवढंच नव्हे तर पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात सुद्धा मी स्वतः कामं थांबवून, पेपरमध्ये आलेली कातरणं पाठवून त्या तोफदारांना, भालदारांना, कीर्तनकारांना, अरे काहीतरी ॲक्शन घ्या वारीत. पण यांना काही संवेदना नाही. विचार करण्याची वेळ आहे, लक्षात घ्या. म्हणून मी तुमच्या पुढे हा पोट तिडकीनं विषय मांडत आहे. आपण विचारवंत आहात, सुज्ञ आहात. कशा प्रकारे हे आंदोलन निष्ठावंतांचं होईल, विचारवंतांचं होईल, यासाठी ही चिंतन बैठक आहे. आपण याच्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन करावं. जे काही तुम्हाला लिगली कायदेशीर मी केलेल्या प्रक्रिया आहेत, त्याच्या प्रक्रिया मी आणलेल्या आहेत. आता हा जो आहे हे पत्र स्वतः प्रांताधिकाऱ्याचं आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की भंडारा डोंगराची सगळी खरेदी अनलिगल आहे आणि तक्रारदाराच्या अनुषंगानं पाहता हा डोंगर पूर्ववत फॉरेस्ट जमा करण्यात यावा. या सारांश तुम्हाला सांगितलं आहे पत्राचा आणि मूळ कॉपी दिली याला. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. आणखी कितीतरी माझ्याकडे आहे, ढीक पडलेलं आहे. ते सगळं कागदपत्र दाखवण्याचा दिवस जाईल तुमचा, पण सारांशाने मी तुम्हाला सांगितलं. 2018ला मी सांगितलं 70 पाणी अहवाल गेलेला आहे. तर त्या अहवालामध्ये एक पत्र लिहिलं आहे, आदेश काढलेला आहे कलेक्टरने की जोपर्यंत मधुसूदन महाराजांच्या मागण्यावरती मंत्रालयात निर्णय होत नाही, कारण शासनाचा धोरणात्मक निर्णय हा चुकलेला आहे, त्याच्यावरती निर्णय होत नाही, तोपर्यंत MIDCनं आपली कामे बंद ठेवावीत, बिल्डर आणि भामचंद डोंगरातली आपली कामे बंद ठेवावीत. तो आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवलेली आहे. एवढे हे माजोर आहेत, लक्षात घ्या. या अधिकारी ह्याचे पुरातत्वाचं सुद्धा काम आहे. पुरातत्वाला सुद्धा एक कॉपी गेलेली आहे त्याची, MIDCला गेलेली आहे. पण कामं चालू आहे. कामं बंद ठेवली होती काही दिवसापूर्वी. परत बापट नावाचा पालकमंत्री गिरीश बापट त्यानं बैठक घेतली आणि कामं पूर्ववत चालू ठेवा. वेळोवेळी घाट जर कुणी केला असेल, तुकाराम महाराजांचा घाट यानेच केला, आता संतभूमीचा घाट करायला सुद्धा हेच आहेत. बापट कोण आहेत विचार शोध घ्या जाऊन. पालकमंत्री काय तुम्हाला गरज होती? जो कलेक्टरना आदेश दिलेला आहे की निर्णय होत नाही तोपर्यंत कामं बंद ठेवावीत. बापट नावाचा पालकमंत्री येथून सांगतो नियमितपणे कामं सुरू ठेवावीत. आणि दुसरी गोष्ट, तो डोंगर तुकाराम महाराजांचा असताना तुम्हाला ठीक आहे इनाम मिळाला. इनाम का मिळाला याची सुद्धा हिस्ट्री ध्यानात घ्या. ज्यावेळी ब्रिटिशांनी युनियन जॅक ब्रिटिश शनिवारवाड्यावरती फडकवायचं, लोकांच्यामधून बोलवलं की कोणी फडकवणार, कारण त्यांना आमच्या लोकांनीच फडकावं असं वाटायचं. बघा ना, लक्षात घ्या, त्यांनी फडकवलं नाही ब्रिटिशांनी, कोणीच पुढे येणार. आणि कोण आपल्या मराठ्यांचं शिवरायांचं राज्य जर आपण तिथे युनियन जॅक फडकत असून मराठ्यांच्या राज्यावरती, तो स्वतःहून कोण फडकवला मराठा? गेला कोण? ब्राह्मण, बळवंत नातू, कोण नातू नावाचा ब्राह्मण, त्यांनी फडकवला युनियन जॅक. म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य खालची करण्याचा झेंडा फडकवणारा नातू, त्याला इनाम दिलेला भंडारा डोंगर, लक्षात घ्या. आणि तो इनामी आहे गवत कापण्यापुरता, तिथं हक्क आहे, अधिकार आहे त्याला. असं असताना ह्या खरेद्या सगळ्या. आता एवढा गोंधळ आहे तिथं. अहो प्रचंड एकमेकांनी खरेद्या घेऊन काय काय उद्योग केले भंडाऱ्यात तुम्हाला माहीत नाही. त्या सगळ्या या पत्रात आहेत, सगळ्या बेकायदेशीर आहेत. तो जमा करण्यात यावाची पत्र आहे. कितीतरी अशी पत्र आहेत, आदेशाची पत्र आहेत, महसूल विभागाची शासनाची पत्र आहेत.
त्या 2011च्या अधिसूचनेनुसार तहसीलदारांनी जाऊन प्रत्यक्ष सर्वे करून काय करावं, प्रतिबंधात्मक कारवाई करावी, कोणी उत्खनन केले त्यांना दंड करावा, आणि जर कोणी अधिकारी एखादा प्रशासकीय महसूल अधिकारी या बिल्डरांना पाठीशी घालत असेल त्याच्यावरही कारवाई करावी. एवढं सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारच्या कारवाया होत नाही. म्हणजे किती भ्रष्टाचार कुठल्या स्तराला गेलेला आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि हा भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल, कमीत कमी आपल्या पुढचा हा ज्वलंत प्रश्न आहे. इथून सुरुवात करू आपण. तुम्हाला एक संतांचं बळ आहे, भक्तीचं बळ आहे, कृपेचं बळ आहे, निष्ठा आहे. ती निष्ठा इथं काम करू शकते. बरं, तुम्ही इतर क्षेत्रातली आंदोलनं यशस्वी करू शकणार नाही, पण हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी तुम्हाला भावनिकांचं बळ उभं करू शकतो. पण काही विचारवंतांनी विचारपूर्वक टीमवर्कनं कामं करा, संघटनात्मक कामं करा. याचा पाडाव करायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या. हे तोंड उघडत नाहीत, याचं कारण का, यांना माहिती आहे आपल्या चुका झाल्यात, काय सांगणार आपण. म्हणून आझाद मैदानात 10 मार्चला मी हजारो वारकऱ्यांना घेऊन बसणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही जनजागृतीची चळवळ चालू आहे, प्रबोधन चालू आहे, आणि हजारो लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी स्वतःहून सहभागी होत आहेत. म्हणून त्यानं सांगितलं तुकाराम बीज 6 मार्चला आहे, सर्वांनी तुकाराम बीजेला या. तिथून आम्ही सर्वांची व्यवस्था भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला करू आणि ती सगळी तोडफोड प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा, परिक्रमा करू, आणि 10 तारखेला आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात करू. त्याची परवानगी मी स्वतः काढलेली आहे एक 4 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर दररोज मी सांगितलं धरणं आंदोलन असेल, जोपर्यंत निर्णय होत नाही तिन्ही डोंगरांचा, आणि जोपर्यंत खालसा होत नाही, हे बेकायदेशीर तिथले जे सांगतात आमची मालकी, हे सगळं जोपर्यंत खालसा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार. प्राण गेला तर चालेल, त्याचे निष्ठावंत वारकरी भरपूर येणार आहेत. आम्ही तर नुसती सुरुवात केलेली आहे, चरण टाकलंय. आता पुण्यापासून इथं उर्वरित महाराष्ट्र बाकी आहे. झुंजाळून काढू, आणि निष्ठावंतांचा हा काय ज्याला आपण एक वर्ग ज्याला म्हणतो तो जरूर आमच्याबरोबर आहे. आम्ही हातबल झालेलो नाही. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न, हीच वेळ परत 400 वर्षानंतर या महाराष्ट्रात आलेली आहे. मला बोलायची पाळी आलेली आहे. माझे गडी जे घाबरे आहेत ना, जे दबाव घेतात पुढाऱ्यांचा, त्यांच्या हात पुढे पाकिटे यांनी घेतले आहेत, ते बोलू शकणार नाहीत त्या नेत्यांच्या पुढं. पण जे घाबरे आहेत त्यांच्या नावावर काडी मोड करा, आणि ह्या म्हणतात तुकोबर आहे, घाबरियांच्या मोडा काढा, धाडा भेड्यावरचे जे भ्याड आहेत त्यांना घरी धाडा, बायकापुरात जाऊन बसा, शंडावर तुमचं काम नाही. इथं वीर विठ्ठलाचे गाडी लढतील. कोण? वीर विठ्ठलाचे निष्ठावंत लढतील, प्राण देतील, पण ही भूमी आझाद करतील. हा पुन्हा स्वातंत्र्याचा कालखंड आहे. इथून सुरुवात करूया आपण. हे जर महाराष्ट्राचं शुद्धीकरण करायचं असेल भ्रष्ट राजकारण्यांचं, भ्रष्ट पारमार्थिकांचं, तर हे तुम्हाला भंडारा आणि भामचंद डोंगर निमित्त आहे. आणि ह्या निमित्ताच्या हा संपूर्ण महाराष्ट्र मी प्रबोधनात झुंजाळून करणार आहे. शेकडो विचारवंत माझ्या पाठीशी आहेत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, प्रबोधनात सुद्धा लागणार आहेत ते. म्हणून संत सज्जनो, मी जास्त बोलणं उचित नाही. मी गेले 10 दिवस अखंड त्या एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. तो तुमच्याकडे मला वाटतं आले असेल की तुकोबा संत भूमीच्या रणांगणात, कबीर फादर नावाच्या एका ॲडव्होकेट वकिलांनी लिहिली आहे. ती सारांशाने माझ्या मुलाखतीच्या आधारित, आणि ती पण तुम्ही पहा, तुम्हाला PDF आहे. तर पुढे एक भामचंद्र अक्षरसाठी दर्पण ग्रंथ आहे, त्यामध्ये सुद्धा सुंदर माहिती आहे. आणि ते पहा, चिंतन करा, अभ्यास करा. आणि आता कुणाला काही शंका असेल तर ती निराकरण माझ्या पुढ्यातच करा. म्हणजे नंतर नको की आम्हाला ही माहिती कळायला पाहिजे की असं नको. मी समर्थ आहे सगळ्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी. सारांशाने जे माझ्याकडे कागदपत्र दिली तुम्हाला राहतील. तुम्हाला काय हवं